यांचा मृत्यू झाल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी 24 जूनला सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आलं. तामिळनाडूचे तेव्हाचे जे चीफ मिनिस्टर होते EPS म्हणजे पलानीस्वामी, त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ह्या सगळ्या जेलमध्ये त्यांना कुठच्या तरी रोगामुळे, इलनेसमुळे, आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला दोघांचाही. तर त्यामुळे एक आक्रोश अक्षरशः तामिळनाडूमध्ये तेव्हा झाला. ह्यामुळे त्यांनी कुठच्याही प्रकारची त्या पोलिसांवर इमिडिएट ऍक्शन घेणं किंवा आपलं स्टेटमेंट मागे न करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्या घरच्यांना पर पर्सन 10 लाख रुपये, म्हणजे ह्या दोघांमुळे असे 20 लाख रुपये ही अमाऊंट देऊ केली आणि तुमच्यापैकी एकाला सरकारी नोकरी आम्ही देऊ असं आश्वासन केलं. आणि तिकडेच त्यांनी ती केस संपवायचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांचा जो फॅमिली फ्रेंड होता, वकील आणि इतरही तामिळनाडूमधल्या सामान्य जनतेने हा विषय उचलून धरला आणि ह्याच्यामध्ये 25 जूनला लगेच दुसऱ्या दिवशी मदुराई बेंच आहे हायकोर्टचा, त्यांनी ह्या गोष्टीचा सुओमोटो दखल घेतली आणि CBIला ही केस सुपूर्द केली. CBIला ही कुठच्याच प्रकारचा पुरावा सुरुवातीला मिळाला नाही, कारण अत्यंत शिताफीने सगळे पोलिसांनी पुरावे नष्ट केलेले. ह्या सगळ्यामध्ये CBIला एकच आशेचा किरण होता आणि ती म्हणजे ती हेड कॉन्स्टेबल रेवती. तिने असं ठरवलं की आता आपण हा अन्याय सहन करायचा नाही आणि आपल्या कलिग्स आहेत त्यांच्याकडनं घडलेलं हे भीषण कृत्य आहे त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायची. साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा तिने मॅजिस्ट्रेटला म्हटलं की तुम्ही गॅरंटी देऊ शकाल का की मी साक्ष दिली तर माझी मुलं बाळं जिवंत राहतील. हे एक पोलीस ऑफिसरच म्हणतो, तिथे सामान्यांचं कायच होणार आहे. पण तरीही मनाचं धैर्य करून तिने साक्ष दिली आपल्या कलिग्सच्या विरुद्ध आणि शेवटपर्यंत तिने ही साक्ष स्ट्रॉंगली कायम ठेवली.